सकाळ सकाळी जशी विद्युत दिवे तसं आकाशातला दिवा म्हणजे चंद्र अजून मस्तपैकी प्रकाशमान आहे. कोंबड्याचं आरवणं, मस्त मधुर पाखरांचं चिवचिवणं आणि छान अशी हवा म्हणजे थंड हवा आणि मस्त अशी वाहते, हलकीशी पण अंगाला काटा आणणारी असं थंडी वाहत आहे. कावळे सकाळ सकाळी पक्षी उडू राहिलेले आहे. एक इथं आणि एक इथं, दोन कावळे दोन. चंद्र तर आभाळातल्यावरच मावळू राहिलेला आहे. किती अस्पष्ट दिसत आहे. बगर तरवडाचं झाड, त्याची फुलं किती भारी. पिवळं पण छानपैकी रॉकेट इथून तिथं सरळ पद्धतीने गेलेलं आणि ह्या रॉकेटची लहानपणी खूप कौतूहल वाटायचं. हे असं रॉकेट पाठीमागून हा धूर कसला सुटला जातो. विमानामध्ये तर नसतं, तर खूप असे प्रश्न पडायचे लहानपणी. रोज रोज वारं हे पानोचा सडा करून ठेवतो. वारच नाही म्हणा आता, नाहीतरी आता यांना नवीन पालवी फुटू राहिली आहे आणि जुनी ती जाऊ राहिलेली आहे ना. त्यातल्या त्यात वारं पण असं आहे की आता हे सगळीकडं पानं बी करत आहे आणि चला आता हे सर्व झाडून गोळा करून तिकडं खड्ड्यात नेऊन टाकते. हे आलं इकडं. ह्याला वाटलं का मी काही खायला देते का रे तुला. मस्त भात दिला अक्कानी, खाऊन पिऊन आला. हात लावायला आले. बघू ये जा. तसं जायला नको. तुला घेऊ का. ती 17 येते. म्हटलं हे काय सगळं जागी मुतून ठेवलंय. एक एक कुत्र येतं, एक एक मुतत राहतं. काय आहे याच्यावर. जुन्याची जागा नवीन घेतं आणि जुनं हे अडगळीला जाऊन पडतं. निसर्गाचा हा नियमच आहे, हे की नाही. कोवळं पण सोडून हिरवं पण घ्यायचं आणि हिरव्यापणानंतर हे तपकिरी रंग घेत स्वतःला गळून मातीत मिसळून जायचं. आता ही बरीच पानं मी भरून टाकली होती. आता पुन्हा याच्यात गंज घालून देते. इथं आता तर लय पडतील. जीवनाचं सार सुद्धा असंच आहे, हे की नाही. आता हे झालेले हे सगळं मातीत मिसळलेली म्हणजे खाली पडलेली त्यांना एका याच्यामध्ये गोळा करून एका खड्ड्यात नेऊन टाकायचं आणि शेवटी त्याचं सुद्धा खत होणार. म्हणजे बघा ना, गळून गेल्यानंतर सुद्धा किती उपयोगी येतात. म्हणजे ह्यावर शिकवण खरंच घेण्यासारखं आहे की नाही. आता बहर आलेला आणि त्याच्यानंतर मोहर येणार. मोहरामधून ते छोटे छोट्याशा कैऱ्या अशा डोकवल्या जाणार आणि मग मोठे होऊन त्याचं आंब्यामध्ये रूपांतर होणार आणि ते गोड मधुर आंबे आपल्यासारख्या जिभेचे ते लाड पुरवणार. चला आता आपण खड्ड्यात नेऊया. हे आता हे घेतलंय जरा कडेवर आणि हे पा खड्डा. ह्या खड्ड्यात सगळे पानं वगैरे आहे. आता हे सहज नाही निघणार, एवढे दाबत भरले ना. आता हे काढायचं म्हणजे जसे भरले तसेच काढावं लागणार आहे. असं धरलं तसं येणार नाही. पानं आहे, भाजी आहे, सर्व आहे. कटर कलं आहेत आणि सूर्य बघा होते तेव्हा काही उगवला नाही. हे दुसरं पुन्हा रॉकेट गेलं. अरे वा, दुसरं पण रॉकेट गेलेलं आहे आणि सूर्य ढगातल्या ढगात कसं दिसतंय. आज 15 जानेवारी. आज हवा पण खूप सुटलेली आहे. चला आम्ही आता काय करणार आहे तर हे सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहे तुमच्यासोबत. ही इकडं मी गाजराचा हलवा
करण्यासाठी मी दळून घेतलंय, पण काय केलं याच्यामध्ये दूध टाकून दळून घेतलं, ते बारीकच होईना, मग काय करू, मी शेवटी दूध टाकलं दळून घेतला. आणि आता काय ती भाजी तशीच करायची. इकडं मी हे जे आहे भेंडी चिरून घेतलेली आहे, हे पण एक सिमला मिरची राहिली, म्हटलं ती तेवढी करून घ्यावा. आणि आज हे भोगीचे राहिलेले आहेत ना हरभरे, तर म्हटलं आता ह्याचे काय करू आपण, मस्त तव्यावर भाजू छानपैकी. नाही आता विस्तार थोडं होतं असं मस्तपैकी असंच भाजू आपण आणि खाऊ. चला आता सर्व ताट सजलेलं आहे. ज्वारीची भाकरी आणि ही सिमला मिरचीची भाजी केलेली आहे. मी भाजी केली आणि नंतर लक्षात आलं उगीच सिमला मिरची चिरली, ती मला याच्यामध्ये टाकायचं होतं, कशात, मॅगीमध्ये करायचं होतं. पण असं इकडं केळ्यांचे काप करून शिकरण केलं आहे, आम्ही शिकरण म्हणतो याला. इकडं गाजराचा हलवा, इकडं आहे भेंडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी. तर असा बेत आहे माझा आजचा. तर असा आहे बेत माझा. आणि आज वातावरण खरंच खूप हवा आहे, खूप हवा आहे. काय करावं, बाहेरच बसते आता जेवायला. आणि आज मला करायचं आहे गार्डनमधील काम. साखर संपली होती, त्याचबरोबर चहा पावडरही संपली होती. मग म्हटलं मैदा पण घेऊन या, आणि ही मोहरी पण संपली होती. तर गाजराचा हलवा तर झाला. आता काका आत्ता घेऊन आले दुकानातून, आणि मी अख्खंड साखर घेऊन आली होती 1 वाटी. आता ते ठेवून, किती वारं सुटलंय, किती वारं, कपडे पण राहीना तारेवर. आणि आता चला मी आता घेते खुरपून. आता गार्डनमध्ये काम करायचं, जेवण आत्ताच झालं. अक्का बसली, कपडे पुन्हा खाली पडलेले टाकत वर. हा ना, पुन्हा वळत घालू राहिली ती, खाली सगळे पडले. तुझे चिमटे कुठे गेले मग, तुझे चिमटे? मग चिमटे लावायचे ना, मग चिमटे द्यायचे लावून. आवाज आहे ना तिचा मला एवढा वाऱ्यांमध्ये. चला आता हे जे आहे ना, हे सगळं आता खुरपून घेते. आणि काय करू मग आता, तसं ऊन पण घ्यायला भेटन, तशी हवा पण लागतीये. हा, हे ट्रायपॉडही पडायला बसलंय माझा, जास्त हवी. संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत होता, म्हणजे करीचा दिवस. आणि बापरे, इतकं वारं सुटलं होतं ना, विचारायला सोय नाही. आणि हे सगळं पानं जे मी गोळा करून ठेवलेली होती तिकडच्या साईडला, जी सागाची पानं मी तुम्हाला दाखवली आणि नंतर उचलन म्हटलं, ती माझ्या डोळ्यात देखतच अशी वाहत वाहत पूर्ण अंगणामध्ये चालली होती. आता काय करणार आहे, शेवटी वारच आहे. आणि आता म्हटलं की आज आहे बुधवार, म्हणजे आतापासून दिवसभराची लाईट राहणार. आणि मग दिवसभराची लाईट म्हटल्यानंतर म्हटलं हे सर्व जे आहेत ना, पहिलं आपण हे निंदून घेऊ, कारण खूप गबाळ झालं होतं. मला असं वाटलं होतं ती भाजी असेल, पण ती काही भाजी, मला पण काही त्याचा ठाव ठिकाणा लागला नाही नेमकी भाजी आहे की काय. पण ते दिसत होतं अगदी तांदूळशासारखं. तर म्हटलं नको, जा दे, आता काका तर भरपूरच आणताय बाजारातून, मग कशाला जा, आपल्याला भाजीची काही गरज आहे नाही. पण मी सहज म्हणून तर ठेवलीच होती, म्हटलं छानपैकी होऊन जाईल तव्यावर भाजी. पण मग आता ते गवत असल असा निश्चय झाल्यानंतर म्हटलं मग आता आपण काय करू, आता ते सर्व निंदूनच घेऊ. आणि मस्तपैकी पूर्ण भुसभुशीत झाल्यानंतर, ती माती भुसभुशीत झाल्यानंतर लगेच पाणी जे आहे ती नळी लगेच ह्यामध्ये इथं लावून देऊ. तोपर्यंत मला असं वाटतं लाईटच गेली होती, आणि मग लाईटीची वाट पाहतच होते. तर तोपर्यंत म्हटलं की आपलं हे सर्व छानपैकी निंदून होईल. आणि आता कसे हे जी फुलं आहे याची, शेवंतीची, आता ही जाण्याच्याच मार्गावर आहे. त्यांचा बहर तर फक्त काय राहतो, हिवाळ्यापर्यंतच असतो, म्हणजे खूप थंडीच्या दिवसामध्ये राहतात, दिवाळीपर्यंतच राहतो. त्याच्यानंतर तर हा बहर कमी कमीच होऊन जातो. अगदीच काहीतरी 10-12 कळ्या असतील बस, बाकी काही मला तर काही त्याच्यात असे दिसले पण नाही की खूप काळ्या आहेत का काय. तरी त्याला पाणी भरपूरच चालू आहे, त्याच्यामुळंच तर एवढं गवत वाढलं आहे. नाहीतर मग पाणी नसतं तर मग ती अगदी सुकल्यासारखे वाढले असते. आणि आहे ती गुलछडी कितीतरी लावलेली होती मी, आणि आत्ता मला काहीतरीच कमी दिसायला लागली. आणि मी खुरपताना तर माझ्याकडनं तर कधीच उपटली नाही ती, मग गेली कुठं एवढी, हा एक मला निंता आहे ना प्रश्न पडत होता.
आता अर्ध इकडचं घेतलं मी निंदून, पण आता इकडं म्हटलं आता असं चाललंय, असं गोल राऊंड मारून आता इकडचं पुदिन्याचं सुद्धा गवत काढून घ्यावा. पुदिना तर फार म्हणजे एकच काडी होती, त्या एका काडीतून एवढं त्याचं सगळं वैभव उभं केलं. आणि मी वास घेऊन पाहते, मी उपटते तर हा पुदिना तर नाही ना उपटत, कारण गवतही आणि ते पुदिना सेम वाटत होतं. पण मग नंतर वास घेतल्यानंतर कळालं की नाही, हा पुदिना नाही आहे. पुदिनाचा वास कसा उग्र असतो हे की नाही. आता इकडचं म्हटलं हे पुदिन्याचं झाल्यानंतर मग आंब्याच्या झाडाखालचं सुद्धा आपण हे काय करू, खुरपून घेऊ, म्हणजे मग सगळ्यांना छानपैकी पाणी देता येईल. आता इकडं मी सोय केली त्याला. आता हा पुदिना मस्तपैकी फुलेला म्हणजे सगळं कचरा काढून टाकलाय त्याचा, त्याच्यामध्ये सगळे गवत काढलेले. छान आता मस्त बसेल, बरे वाढल. आता चिनी गुलाब तिकडं मी सर्व असं मस्तपैकी खदून म्हणजे पाण्याची सोय केली होती. पहिल्या वाफ्यामध्ये नळी टाकली का अगदी शेवटच्या वाफ्यामध्ये पाणी येईल अशा पद्धतीने, त्याच्यामुळं तो काही प्रश्न नव्हता. वारा किती आहे ना, भरपूर. नुसतं म्हणजे मी बोलते तरी इतका आवाज म्हणजे माझा नीटपर्यंत येत नाही आहे त्या कॅमेऱ्यामध्ये बोलते तरीसुद्धा. आणि शिवाय आता बघा, आतासुद्धा किती झाडं हलताना असे दिसत आहे. आणि पानं तर विचारायलाच होई नाही, पानं तर पार अंगणभर झालेली आहे. ती तर मी म्हणते तर घरापर्यंत गेली असते ना, कधी कधी ना पार डायरेक्ट घरामध्ये सुद्धा येतात. तर आत्ता तरी म्हणजे मी दारं लावून आलेली म्हणून ठीक आहे, नाही तर दारं जर उघड्या असले ना तर पानं फार डायरेक्ट शेवटच्या कोपऱ्यामध्ये. आणि 15-1 दिवसापासून किती आभाळाने धरलंय बरं. सकाळी मस्त असं धुकं पडलं जातं आणि नंतर मग ते निवळता फार म्हणजे निवळतं तर लगेच, पण मग त्याच्यानंतर ते ऊन घ्यायचं आणि मग ते उन्हाची ऊब खूप ते गोड वाटायचं, म्हणजे हवावं असं वाटायचं. पण आता इथून पुढं सूर्याचं जे तिरकंपण आहे आता ते सोडून अगदी आपल्या मध्यावर येणार, म्हणजे डोक्यावरून जात जाणार, दिवसही मोठा होणार, अर्थात मग आता उष्णताही तेवढी राहणार आणि मग ते उन्हाचे तीव्रताही जाणवणार आणि मग आपल्याला वाटेल की थंड थंड गार हवं. फुलांना फुलं येतील देव झाले, 2 वर्ष झाले मला वैताग आलाय हे बघून. आणि तिकडे लावले होते ना, इतकी छान येत होते ना, आता हे कसं काय माहिती काय झालं यांना, लवकर येईना. म्हणजे हे सगळे गुलछडी ना सगळी म्हणजे जळून गेली होती उन्हाळ्यामध्ये, आणि ती तिकडं होती. आणि मग नंतर काय केलं मी, पावसाळ्या 1-2 पावसाळ्यामध्ये ती अशी थोडी फुटलेली दिसली, मी सगळी इकडं आणून लावली होती. तर अशीच गेली असती. आमचे रोप आहे ना बरेचसे गायब दिसत आहे. थोडा कुठं बाहेर गेलं का दिवीला कुठं इकडं काही ना काही गायब होतच राहतं. आपल्याला तर कोणाची ईद आहे ना हात लावूशी वाटत नाही. लोकांना नाही दिसतं दारातलं हे उचल, आंबे उचल. इकडचं जेवढं जे आहे तेवढं मी सगळं गवत काढलेलं आहे. हे पाय असं बरंचसं क्लीन दिसू राहिलं आहे. ते गवत सगळं तिकडं आहे ना, आणि हे इकडं सगळं पडलेलं आहे. सकाळी झाडलं होतं पण तरी पण हे पानं नाही तेवढे पडतातच, कारण कसं आहे आता वारं पण तेवढंच आहे ना, खूप वारं आहे. आणि हे पाहिजे इकडं सगळी पानं वगैरे हे इकडं सगळं मी आता केलं साफ. पुन्हा पानं झाली, सगळी भरून टाकली होती मी, ते पुन्हा झाली आहे. किती पानं आले बापरे, इतक्या ते तिकडून सगळे पानं अशी इकडे येऊ राहिली सगळे दारात. हे तर घर बंद करावं लागते मला, दार बंद करावं लागतं, हे तर सगळं घरात घुसतील. इथपर्यंत नाही आले, इथपर्यंत आले. हे काय ओट्यावर आलेली आहे. आता हे सकाळची लाईट म्हणजे आजपासून, आणि मग आज काय दिवसभर जेवढं पाणी होईल तेवढं सगळं द्यायचं, सगळं याला झाडांना वगैरे. म्हणून मग मी ते म्हटलं की पहिलं आहे ना काय करू, गवत काढून घेऊ, कारण कसं आहे मग पाणी ते भुसभुशीत पण होईल आणि शिवाय गवत पण निघल्यानंतर ते पुन्हा आणखीन चांगलं. तसंच याचा मोसम गेलेला आहे कसला,
शेवंतीचा मोसम सगळा गेलेला आहे. तर चला मग आता काय बाबा पाणी आलंय आत्ताच. आणि काका तिकडं पाणी देऊ राहिले आहे झाडांना. आता इकडं नळी लावते मी. इकडं आता काढलेलं आहे गवत म्हटल्यानंतर. तर त्यांचं चाललंय नळीने पाणी देतात. नळी देते त्यांचं होतंय ना. नारळाला पाणी दिलंय त्यांनी. जवळजवळ 8-15 दिवसापासून याला पाणी नव्हतं. तर थोडा वेळ सुरू केलंय. तर अजून इथपर्यंत पण आलं नाही. पण किती पडले पहा बरं. इतक्यात किती पानं झाले. आता आहे ना असंच वावटळ सुटणार. असंच वार. मग तर असंच वर काही किती चक्र येऊ आणि असे मस्त पालापाचोळा उडत जाईन असं वर आभाळात. सगळं झाडांना पाणी देऊन झालेलं आहे. फक्त इकडच्या भागाचं आता इकडं लावलेली आहे. आणि हे राहिलं आहे सागाचं पूर्ण. तिकडं सकाळी थोडं लावलं होतं पण मग ते बंद केलं नळ. आणि आता इकडं लावून दिलेलं आहे. तर सगळं आपल्या गार्डनला आपण पाणी दिलेलं आहे. आज सकाळची लाईट असल्यावर मग सगळं देणं होतं. नाही तर मग कसलं काय होतं.